हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला कपल राखी कशी विणायची ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, एक छोटीशी पिन लागणार आहे. हे आपल्याला 2 कलरचे दोरे लागणार आहेत. हे डोली दोरे आहेत आपल्याला, एक व्हाईट आणि एक येलो. आपल्याला हे मोती लागणार आहेत. एक छोटे एक मोती लागणार आहेत ते, आणि अशा पद्धतीचे 3 प्रकारचे मोती लागणार आहेत आपल्याला. कटर लागणार आहे आणि एक सुई लागणार आहे. येलो कलरची मी दोरा घेतलेला आहे, डोले दोरा. अशा पद्धतीने आपण गाठ करून घ्यायची. नंतर ह्यावरती आपल्याला 3 चेन करून घ्यायची. मी 3 चेन केलेले आहेत. नंतर पहिल्या चेनवरती, हे पहा, पहिल्या चेनवरती स्लिप टिच करून घ्यायचं आपण, आणि एक चेन करून घ्यायची. नंतर त्यामध्येच आपल्याला हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे, म्हणजे हाफ डबल खांब करून घ्यायचे. 6 खांब करायचे आपल्याला हाफ डबल. 1 2 हे 3 झाले, हे 4, हे 5 आणि 6. हे पहा, हे आपले हाफ डबल खांब झालेले 6. आपण पहिल्या खांबावरती किंवा पहिल्या चेनवरती आपण स्लिप टिच करून घ्यायचं आणि हे पहा जोडून घ्यायचे. आणि नंतर आपल्याला 2 चेन करून घ्यायच्या त्यावरतीच. त्यामध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचे. आपल्याला 12 डबल खांब आले पाहिजेत, एकामध्ये 2. एका खांबावरती आपण 2 डबल खांब घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने आपण 12 डबल खांब करून घेऊया. हे 12 डबल क्रोशा झालेले आहेत आपले. तर आता आपण इथे जोडून घ्यायचे. पहिल्या चेनवरती आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सर्कल तयार झालेलं आहे गोल राऊंड. त्यावरती आणखीन एक 2 चेन करून घ्यायचे. नंतर त्या चेनवरती, म्हणजे आपल्याला हे मागच्या बाजूला बॅक लूप म्हणायचं आपण, हे मागच्या बाजूला आपण अशा पद्धतीनेच हाफ डबल खांब करून घ्यायचं. हे पहा, हे पुढच्या साखळीमध्ये घ्यायचं नाही, हे मागच्या साखळीमध्ये बॅक लूप म्हणते त्याला. हाफ डबल खांब करून घ्यायचे आपल्याला. सिंगलच आहेत, ते आपण 12च करून घ्यायचेत. हे 12 हाफ डबल खांब घेतलेले आहेत आपण पूर्ण. आता आपण स्लिप टिच करून हे जोडून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने. ते आता आपण कट करून घेऊ. व्हाईट कलरचा दोरा घेतलेला आहे मी. आपण आता इथं जोडणार आहोत. हे पहा, पहिल्यांदा आपण बॅक लूप न घेतलेलं होतं, ते राहिलेला दोरा जो आहे ना, पुढची साखळी, त्याला आपण आता हे आपले व्हाईट कलरचा दोरा जोडणार आहोत. तर त्यामध्ये आपण 6 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 साखळे घेतलेले आहेत चेन. हे पहा, डबल खांब घ्यायचे आहेत. 1 आणि 2 चेन सोडून, साखळी सोडून आपल्याला डबल खांब घ्यायचे. 1, त्याखाली 2, आणि त्यामध्येच आपल्याला एकामध्ये 2 डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, असे आपल्याला 3 डबल खांब झालेत आपले, आणि चेन 1. नंतर हाफ डबल खांब घ्यायचा, म्हणजे हाफ डबल क्रोशा म्हणायचं. हे 1, आणि परत सिंगल. नंतर आपल्याला सिंगल खांब घ्यायचे.
हे पहा, अशा पद्धतीने आपली पाकळी तयार झालेली आहे. नंतर पुढे अशाच पद्धतीने करायचे. इथे आपण पुढच्या ह्याच्यात स्लिप स्टिच करून घ्यायचे. ह्यामध्ये आपल्याला असेच 6 चेन करून घ्यायच्यात. 6 2 साखळी सोडून आपण तिसऱ्या साखळीमध्ये डबल खांब करून घ्यायचेत. इथे एक, त्यानंतर एकामध्ये 2 घ्यायचेत आपल्याला. नंतर हाफ डबल खांब, नंतर सिंगल खांब. हे पहा, अशा पद्धतीने आपले 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आणखी पुढे अशीच करायची पाकळी तयार. अशा पद्धतीने आपण पाकळ्या तयार करून घेऊया. हे आपल्या 11 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. ही आपली 12वी पाकळी आहे. इथं पुढं जोडून घ्यायचं. पहिल्या जिथं आपण चेन घेतलेली होती, जिथं पाकळी घेतलेली होती, त्यामध्येच असं स्लिप स्टिच करून आपण जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला मागच्या बाजूला इथं फूल तयार करायचे आहेत, पाकळ्या तयार करायच्या आहेत. एक चेन करून घ्यायची, एक साखळी. नंतर इथे मागच्या बाजूलाही आपण इथे आता आपण 8 चेन करून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 चेन झालेले आहेत आपले. 1 2 तिसऱ्या चेनमध्ये आपण इथं 1 2 3 तिसऱ्यामध्ये डबल खांब करून घ्यायचा. 1 त्यानंतर 2 3 त्यामध्येच आपल्याला आणखीन एक डबल खांब करून घ्यायचं आहे. हे पहा, हे सिंगल सिंगल 2 घ्यायचे डबल खांब आणि एकामध्येच 2 घ्यायचं आहे. आणखीन एक डबल खांब घ्यायचं करून. नंतर हाफ डबल खांब एक घ्यायचा. नंतर सिंगल खांब. अशा पद्धतीने पाकळी तयार झालेली आहे. आपण 3 चेन करून घेतलेले आहेत. त्या शेजारी डबल खांब घेतलेले आहेत. नंतर दुसराही डबल खांब. परत तिसऱ्या वेळेस आपण एकामध्ये 2 घेतलेले आहेत डबल खांब. परत चौथ्या वेळेस एक डबल खांब घेऊन आपण नंतर हाफ डबल खांब एक घेतला आणि सिंगल खांब एक घेतला आहे. आता हे पाकळ्या आपण पुढच्या यात जोडून देऊया. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने 8 आपल्याला चेन करून घ्यायचे आहेत. हे 8 चेन झालेले आहेत. हे 12 पाकळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. आपण आता जोडून घेऊया. जिथून पाकळ्या आपण पहिली घेतलेली होती त्यामध्येच आपल्याला
स्लिप टिच करायचं आणि जोडून घ्यायचं आहे. एक चेन घ्यायची, हे बघा, हे मागच्या बाजूलाही अशा पद्धतीने आपण चेन घेऊन जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने फूल तयार झालेलं आहे. व्हाईट कलर आणि येलो कलरचा दोरा मी या सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. आपण आता यामध्ये मोती घालणार आहोत. आपण 10 मोती घालणार आहोत. दहा मोती घातले आहेत आणि हे मोठा मोती आणि नंतर त्याखाली एक छोटा आपल्याला लटकन तयार करायचे आहे. तिचे इथे गाठ देऊन घेऊया आपण. आपण अशा पद्धतीचे आणखीन 2 लटकन तयार केलेले आहेत. हे पहा, यामध्ये 8 मोती घातलेले आहेत मी साईडनं आणि ते 10 मोती घातले आहेत. अशा पद्धतीने लटकन तयार केलेलं आहे. हे अशा पद्धतीने मी लटकन तयार केलेलं आहे. एक मोती लावलेला आहे, तिने मी एकत्र घेतलेले आहेत हे, आणि ह्यामधून एक मोती ओवून घेतलेला आहे. आता आपण इथे मागच्या बाजूला याला जोडूया. इथे ह्या बाजूला आपण इथे जोडणार आहोत. म्हणजे हे पहा, या अशा पद्धतीने आपण हे ह्यामधून असे भाग करूया आपण. हे पहा, या अशा पद्धतीने आपण इथे एक गाठ करून घेणार आहेत किंवा गाठ देणार आहेत. इथे हे उरलेले आपले दोरा आहे तो आपण कट करून घेऊया. हे आपण लटकन तयार केलेलं आहे. आता बांधण्यासाठी आपण इथे एक नॉट तयार करून घेऊया. हे नॉटसाठी मी दोन्ही दोरे घेतलेले आहेत. एक व्हाईट आणि येलो कलरचे घेतलेले आहेत दोरे. हे समोरासमोर असे या ठिकाणी आपण इथे आपण असं गाठ करून घेऊया. हे पहा, साखळी तयार करून घेणार आहोत आपण. सहा, 7, 8, 9, 10,
11 13 चेन करून घेतले आहेत. ते मी कट करून घेणार आहे म्हणून दोरा हे पहा. आणि आणखीन इथेच आपण आणखीन एक या साईडला अशाच पद्धतीने आपण चेन घेणार आहोत. हे दोरा आपण असं जोडून घ्यायचा. हे दोन्ही पण आपले असे आले पाहिजेत. मोती आपण इथे एक चिटकवून घेऊया या मधोमध. हे पहा, अशा पद्धतीने आपली राखी तयार झालेली आहे. हे आणखीन एक तयार केलेली आहे. ही आपली कपाल राखी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने हे फूल मी तयार केलेलं आहे. आणि साईडनं हे असे मोती लावलेले आहेत आणि मध्ये एक मोती लावून घेतलेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट ही करा, कसे वाटले ते सांगा.